कधी कधी आयुष्यात काही घटना होऊन जातात आणि त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत काही भयानक कथा पोचवायचं राहून जातं. आज बऱ्याच दिवसानंतर एक कथा तुमच्यासाठी मी घेऊन आलोय. ही कथा तुम्ही ऐका. ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काटा उभा राहिला की नाही हे मला कमेंटमध्ये सांगा. डिजिटल वर्ल्डला कंटाळा आहेत का? मग ही जाहिरात फक्त तुमच्यासाठी आहे. शहरातल्या धकाधकीपासून दूर सुंदर निसर्गरम्य अशा खेड्यात, डोंगराच्या कुशीत, नदीच्या काठावर खास डेव्हलप केलेल्या खेड्यात तुमचे स्वागत आहे. इथे तुम्हाला बैलगाडीची सैर, ट्रेकिंग, नदीत पोहणे, करवंदे, बोरं, जांभळे, आंबे, चिंचा अगदी तुमच्या हाताने तोडून खाता येतील. तसेच चुलीवरच्या स्वादिष्ट स्वयंपाकाचा आस्वाद घेता येईल. काय सुटलं ना तोंडाला पाणी? जे जे तुम्ही सध्याच्या आयुष्यात मिस करत आहात ते सगळं इकडे आहे. मग वाट कसली बघताय? याच तुम्ही मामाच्या गावाला. टीव्ही, मोबाईल याशिवाय पूर्वी आयुष्य किती सुखी होतं ते अनुभवा. मेघा, मेघा, हे बघ, आपण सुट्टीसाठी डेस्टिनेशन शोधत होतो ना? हे बघ किती छान. हे फोटोज सुद्धा बघ. काय सुंदर जागा आहे. इंटरनेटवरची जाहिरात बघून हरकून गेलेला रवी म्हणाला. मेघालाही आवडले ते ठिकाण. ती म्हणाली, हे सगळं ठीक आहे, जागा खरंच सुंदर आहे रे, पण साहेब, आपलं जमणार आहे का मोबाईलशिवाय? 5 मिनिटं दिसला नाही तरी बेचैन होतोस, आणि हे तर 5 दिवसांचं पॅकेज आहे. रवी म्हणाला, चालेल मला. ही जागा बघून मी प्रेमातच पडलोय. एक गंमत समजली का तुला? हे म्हणतात की डिजिटल वर्ल्ड पासून दूर, पण त्यांना तरी जाहिरात करायला याच डिजिटल वर्ल्डची मदत घ्यावी लागली. एक काम करतो, मी विक्रम आणि सायलीलाही विचारतो. तेही आपल्यासारखे न्यूली मॅरिड आहेत. आपण एकत्र गेलो तर धमाल येईल. मेघा खुश होऊन म्हणाली, खरंच? विचार, एकत्र गेलो तर बोर देखील होणार नाही. मग रवी, विक्रम, मेघा आणि सायली मामाच्या गावाला जाण्यासाठी निघाले. लांब डोंगरांच्या कुशीत भीमापूर असं छोटंसं गाव आणि त्याच्यापासून 20 किलोमीटर जंगलात एक जुनी वाडी होती. तिला डेव्हलप करून त्या जागेवर आत्ताचं मामाचं गाव वसवलेलं होतं. संपूर्ण बाहेरच्या जगापासून अलिप्त अशी ती जागा होती. विक्रम म्हणाला, रवी, अरे तू म्हणे एक भन्नाट जागा शोधतोस बाबा. कसा काय शोध लागला तुला ह्या मामाच्या गावचा? मी खूप शोधूनही मला कुठेही दिसलं नाही. रवी हसत म्हणाला, अरे विकी, ती जाहिरात फक्त माझ्यासाठीच होती. रवीला माहित नव्हतं की नकळतपणे तो खरं बोलून गेला होता. ती जाहिरात फक्त त्याला दिसावी म्हणूनच होती. जाताना मध्ये ते चहासाठी थांबले. गाडी रवी आणि विक्रम आलटून पालटून चालवत होते, तरीही ते दमले होते. त्याच्या अंदाजानुसार ते गावाच्या जवळ आले होते. तरीही त्यांनी जरा रिलॅक्स व्हायचे ठरवले. ते पहाटेच निघाले होते. आता संध्याकाळचे 5 वाजत आले होते. रवी आणि मेघा चहाच्या टपरी मागे असलेल्या नदीवर फिरायला गेले. जरा पाय मोकळे होतील म्हणून ते निघाले होते. नदी पाहून रवी म्हणाला, मेघा, बघ किती सुंदर आणि स्वच्छ नदी आहे. असं वाटतंय की आता उडी मारून इथेच पोहायला जावं. मेघा घाबरून म्हणाली, तू असं काहीही करणार नाहीयेस. या ठिकाणी आपल्याला काही माहीत नाही, आणि तसंही तिकडे गेल्यावर पोहायला मिळणारच आहे ना. नको तो आगाऊपणा करू नकोस हा. इतक्यात त्यांना एका बाईच्या ओरडण्याचा आवाज आला. ते तिकडे धावत गेले. ती बाई जोर जोरात ओरडत होती. तिचा 5 वर्षांचा मुलगा नदीत वाहून चालला होता. रवीने ते पाहिलं. त्यांनी इतकं मोबाईल आणि पाकिट काढून मेघाच्या हातात दिलं आणि तडक उडी मारली. तो मुलगा प्रवाहात सापडला होता. रवी पोहण्यात एक्सपर्ट होता. लहानपणी गावच्या नदीत पोहल्यामुळे त्याला प्रवाहात पोहण्याचा सराव होता. त्याने पोहत जाऊन त्या मुलाला पकडले आणि काठावर जाऊन तो त्या मुलाला घेऊन आला. त्याचे पोट दाबून त्यातले पाणी त्याने काढून टाकले. आता तो मुलगा शुद्धीवर आला. खूप घाबरला होता तो. तो जाऊन आईला बिलगला.
इतक्यात त्याचे वडील म्हणजे चहाचा टपरीवाला तिकडे आला. त्याला सगळा प्रकार समजल्यावर तो रवीच्या पाया पडून म्हणाला, साहेब, लय उपकार झाले तुमचे. आज तुमच्यामुळे माझ्या लेकराचा जीव वाचला. तुमचे उपकार कसे फेडू समजत नाही. एक सांगतो साहेब, मगाशी तुम्ही बोलत होता ना मामाचा गाव की काहीतरी, एक सांगू साहेब, बिलकुल जाऊ नका तिकडं. लय वंगाळ जागा आहे. मागल्या महिन्यात बी तुमच्या वाणी पोरं आली होती. जाताना इकडंच थांबलेली. जाताना दिसली पर येणार नाही दिसली. आम्ही गावातले लोक त्याला ठाकूरची वाडी बोलतो. दुथटकी हाय साहेब तिथं. तुम्हाला बी सांगितलं नसतं, पण तुम्ही माझ्या लेकराचा जीव वाचवलाय. तुम्हाला सांगितल्या बिगर मी कसा राहू. आणि जाणारच असाल तर योग सांगतो, तुमचा विश्वास बसणार नाही, पण काय बी संकट आलं तर इकडच्या जंगलात एक बाबा आहे, बजरंग बाबा नाव आहे त्याचं. बघतो तेव्हापासून तो तसाच आहे. फक्त त्याच्या नावाने हाक मारा, तुमच्या मदतीला येईल त्यो. जेव्हा आपण गावातला कोणी ठाकूरच्या वाडीत अडकला तेव्हा तेव्हा त्याला बजरंग बाबांनी सोडवलाय. आधी तुम्ही जाऊच नका बघा तिकडं, हेच सांगीन. रवी हसत म्हणाला, अहो, आमचा भूताकेतांवर विश्वास नाही. दुसरा कोणी धोका म्हणून जाऊ नका सांगत असाल तर तसं सांगा. अहो, आम्ही 5 दिवसांचे पैसे भरलेत, आता परत जाऊ शकत नाही बघा. पण तुम्ही सांगितलं हे लक्षात ठेवीन. आणि वहिनी, या छोट्याला सांभाळा, त्याला पाण्याजवळ जाऊ देऊ नका. बरं, येतो आम्ही. चहावाल्याची बायको म्हणाली, काळजी घ्या साहेब, आम्ही तुमच्या परी शिकलेले नाही, पण ते ठाकूरवाडीत काहीतरी हाय ते वाईट हाय हे आम्हाला बी कळतंय. तुम्ही देव माणूस आहेत आमच्यासाठी, तेव्हा जपून राहा, बेसावध राहू नका. मग मेघा म्हणाली, इतकं घाबरण्यासारखं काय आहे त्या वाडीत? चहावाला म्हणाला, ती जुनी स्टोरी आहे. आमच्या आज्यानं एका बामणाकडून लिहून घेतली आहे. मी देतो तुम्हाला. तसं बी आपल्याला कुठं वाचा येतंय. मग तो दुकानात गेला आणि एक नीट सांभाळून ठेवलेली जुनी छोटी वही घेऊन आला. त्यावर मारुतीचं चित्र होतं. मेघा ते बघत असताना विक्रमच्या हाका ऐकू आल्या. तसा रवी मेघाला म्हणाला, हे ते काय घडलंय हे त्यांना सांगू नको, सायली संशय आहे. मग मेघाने ती वही तिच्या पर्समध्ये लपवली आणि ते निघाले. पण त्यांचा चहावाल्याशी संवाद चालू असताना कोणीतरी ते चोरून ऐकत होतं हे त्यांना समजले सुद्धा नाही. मग थोडं दूर गेल्यानंतर त्यांना एक फाटा लागला. तिथे मामाचं गाव असं लिहिलेला बोर्ड त्यांना दिसला. तिकडून ते आत वळले. मग जवळजवळ अर्धा तास गाडी चालवल्यावर त्यांना गेट लागलं. तोपर्यंत 7:30 वाजले होते. गेटवर मशाली होत्या. त्यांनी गेट वाजवल्यावर एक गडी धावत आला. या साहेब, उशीर झाला तुम्हाला. कधीपासून मालक वाट बघत आहेत, या इकडे. ते त्याच्या मागे गेले. तिथे कुठेही विजेचे दिवे नव्हते. सगळीकडे रॉकेलचे दिवे लावले होते. ते वातावरण पाहून मेघा आणि सायली घाबरल्या होत्या. शहरात लहानाच्या मोठ्या झाल्यामुळे त्यांना अशा वातावरणाची सवय नव्हती. मग तो गडी त्यांना एका बांबूच्या गोलाकार जागेजवळ घेऊन आला. तिकडून एक उंच धिप्पाड माणूस त्यांना सामोरा आला. रवी बरोबर हात मिळवत म्हणाला, नमस्कार, मी आबासाहेब ठाकूर, या मामाच्या गावचा मालक. तुमचं सामान भिवा तुमच्या खोल्यांमध्ये ठेवेल. तुम्ही हात पाय धुवून जेवायला या. एकतर हे भयानक वातावरण आणि इतका उंच धिप्पाड माणूस पाहून मेघा आणि सायली खूप घाबरल्या होत्या. त्या चुपचाप जाऊन जेवायला बसल्या. गावरान मटण आणि चुलीवरच्या गरमागरम भाकरी पाण्यात पडल्यावर त्या सर्वांनी ताव मारला. जेवण करणाऱ्या रमाबाईंनी त्यांना आग्रहाने वाढलं. सर्वांनी त्यांच्या त्या भोजनाची तोंड भरून स्तुती केली. जेवल्यावर मग ते आपापल्या खोलीत गेले. त्या सुंदर अशा बांबूच्या झोपड्या होत्या आणि तिथंही रॉकेलचे दिवे लावलेले होते. काय मस्त वाटतंय ना, रवी म्हणाला. मला तर भीती वाटते. एकतर तो मालक ठाकूर किती डेंजरस दिसतोय रे. आणि ती चहावाल्याने सांगितलेली स्टोरी, बापरे, मला तर भीतीच वाटते. खरं तर मला स्टोरी वाचायची आहे, पण आता इतक्या काळोखात मी कसं वाचू?
आता तू कुठे निघालास तयार होऊन? रवी म्हणाला, अगं आलो जाऊन. मगाशी गाडी अशीच लावली, ती जरा नीट लावून येतो. मेघा घाबरून म्हणाली, नाही मी पण येते, मला एकटीला इथे भीती वाटते. एकटीच इथे कुठे राहू? रवी हसत म्हणाला, बरं चल. विकी आणि सायलीला नको हाक मारायला, दमून झोपले पण असतील ते. मग ते दोघे निघाले. बाहेरचे दिवे लागलेले होते. किट्ट काळोख पसरला होता. मेघाने निघताना अगदी शेवटच्या क्षणी म्हणून टॉर्च घेतला होता. ते बरं झालं असं रवीच्या मनात आलं. मग ते निघाले. बाहेर पडून ते आले आणि रस्त्याने चालायला लागले. पण काही केल्या त्यांना गेट कोणत्या दिशेला आहे ते सापडत नव्हतं. हे असं कसं होतंय हेच त्यांना समजत नव्हते. गेट कुठे गेलं? त्यांनी त्यांची गाडी गेटपासून खूप लांब उभी केली होती, कारण आत यायला कसा रस्ता आहे हे कळत नव्हतं. आता त्यांना सगळीकडे फक्त काळोख दिसत होता. काय झालंय हेच त्यांना कळत नव्हतं. दिशा चुकत होत्या. आकाशात चंद्रही नव्हता. बहुतेक अमावस्या असावी. आल्यापासून पहिल्यांदाच रवीच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. काहीतरी वेगळे असल्याची जाणीव त्याला झाली. पण त्याला घाबरून चालणार नव्हतं, कारण सोबत मेघा होती. तसेच विक्रम आणि सायलीला देखील त्याने इकडेच आणले होते. आता त्याला एक एक गोष्टी आठवू लागल्या की कितीही प्रयत्न करून विक्रमला ती साईट का सापडली नव्हती. इकडे येताना त्या चहावाल्याने आणि त्याच्या बायकोने त्याला का समजावले होते. त्यांच्या आधीसुद्धा एक ग्रुप इकडे आला होता आणि तो परत गेलाच नाही असं तो चहावाला म्हणाला. ते कुठे गेले असतील? नाही नाही, मला असे वाईट विचार करून चालणार नाही, त्याने स्वतःला समजावले. तो ग्रुप कदाचित रात्री गेला असेल. जेव्हा चहावाल्याने दुकान बंद केलं असेल तेव्हाच ते गेले असतील. मग त्यांनी परत आपल्या जागेत जायचे ठरवले. ते परत फिरले. मेघा तर भीतीने थरथरत होती. ते मागे फिरले इतक्यात त्यांना विक्रम आणि सायलीच्या हाका ऐकू आल्या. रवीने त्यांना प्रतिसाद दिला आणि त्यांच्या दिशेने बोलावले. ते दोघेही घाबरलेले दिसत होते. अरे कुठे होता तुम्ही दोघे? आम्ही शोधून आणि हाका मारून किती दमलो तुम्हाला. विक्रम धापा टाकत बोलला. रवी म्हणाला, अरे गाडी ना ती नीट लावायला निघालो होतो, पण काळोखात काय गेट सापडे ना म्हणून परत फिरत होतो. सकाळी बघू. बरं तुम्ही बाहेर कसे? मला वाटलं झोपला असाल म्हणून तुम्हाला हाक मारली नाही. विक्रम म्हणाला, अरे कसली झोप? आमच्या खोलीत पाणी नव्हतं म्हणून आपण जेवलो ना त्या ठिकाणी पाणी मागायला गेलो तर काय दिसलं. बाप रे देवा वाचव. अरे रवी कोणत्या भयानक ठिकाणी आणलंस बाबा मला? रवी चकित होऊन म्हणाला. अरे विक्रम काय झालं नीट सांगशील का? इथे जरा काळोख आहे, आपल्याला सवय नाही म्हणून जरा बावरायला होतं इतकंच. सायली थरथरत म्हणाली. काळोख आहे म्हणून जरा जाऊन त्या जागी बघ तर. तरी मी विकीला सांगत होते अशा अनोळख्या जागी नको जाऊया, पण त्याला मात्र मित्राचा भारी पुळका. तू सांगितलंस आणि निघाला. इतक्यात मेघा पटकन म्हणाली, सायली विक्रम आम्हाला माफ करा आणि आपण सगळेच घाबरलो आहोत. आपण आधी त्या जागेवर जाऊन पाहूया काय आहे ते. जर हे संकट असेल तर आपण एकत्र राहून यावर मात करू शकतो, भांडण करून नाही. मग सायली आणि विक्रम यांनी माना डोलावल्या. आपल्याबरोबरच ते दोघेही संकटात आहेत यांची त्यांना जाणीव झाली. मग विक्रमने दाखवलेल्या दिशेने ते निघाले. समोर एक जुनाट ताडपत्री घातलेला मांडव होता. रवीने टॉर्च मारून पाहिले. तिकडे सगळीकडे जळमट होती. कितीतरी वर्षांमध्ये तिकडे कोणीच फिरकले नाही. मग ते जेवण तिथे बनवलं होतं त्या छोट्या खोलीकडे गेले. टॉर्च फिरवताना अचानक एका नऊवारी साडीवर त्यांचा प्रकाश पडला आणि बघता तर काय, ती साडी एका सांगाड्याच्या अंगावर होती. मेघा आणि सायली जोरात किंचाळल्या. ते धावतच बाहेर आले. ते त्यांच्या राहायच्या जागी गेले तर तिथेही पडीक खोल्या होत्या. त्यात त्यांचे सामान पडले होते. बाप रे आता काय करायचं? ती घाबरून म्हणाली. सायली आणि मेघा तर आता बेशुद्ध पडायच्या बेतात होत्या. इतक्यात त्यांना कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवून आहे असं जाणवलं. रवी जोरात ओरडला, ए कोण आहे तिकडे? तो पळणाऱ्या व्यक्तीच्या मागे धावत गेला. ती पळणारी व्यक्ती जोरात पळू शकली नाही. रवीने पाहिले तर
तो त्यांना गेट उघडून आत घेतलेला म्हातारा नोकर होता. त्याला पाहून ते चिडले. विक्रमने त्याच्या 2 थोबाडीत लावून दिल्या. बोल साल्या, काय प्रकार आहे? कोण आहात तुम्ही? बोल, नाहीतर तुला हितच मारून टाकतो. तो घाबरून बोलला. बोललो तर मालक ठार करतील. रवी चिडून बोलला. बोलतो की आता तुझी नखं उकडून टाकू. हाल हाल करून मारीन तुला साल्या. मी पोलिसात आहे. बोल, हा काय प्रकार आहे? तू कोण आहेस? हा ठाकूर कोण? आत असलेला सांगाडा कोणाचा आहे? बोल लवकर. तो म्हातारा घाबरून म्हणाला, जास्त माहीत नाही साहेब. आमच्या कितीतरी पिढ्या या ठाकूरांकडे कामाला आहेत. ते आबासाहेब लई दुष्ट, जे हवे ते जबरदस्तीने मिळवणारे. त्यांना जो नडला त्यांना ठार मारून हितेच पुरायचे. त्या माणसाचा कधी पत्ता नाही लागायचा. गावातल्या पोरीबाळींवर त्या आबासाहेबाची वंगाळ नजर. असंच एक प्रकरण त्याला महागात पडलं. एका पोरीला त्यानं उचलून आणली. तिच्या घरच्यांनी चिडून त्या आबासाहेबाला ठार मारून त्याच्याच जागेत पुरलं. आमचं काम फक्त बाहेरच्या जगातल्या बातम्या आबासाहेबांना द्यायच्या होत्या. ती जाहिरात माझा मुलगा तुमचं काय नेट असतं तिकडं टाकतो आणि तोच माणसांशी बोलून पैसे घेतो आणि त्यांना इकडं धाडतो. ती जाहिरात फक्त एकाच माणसाला दिसते आणि दिसली की तो जाळ्यात सापडतो. जे पैसे मिळतात ते आम्ही घेतो आणि मालकाचं काम करतो. ते सर्वांना मारून टाकतात. त्यामुळं त्यांना ताकद येते. तुम्ही आलात त्या चहाच्या टपरीवर, तेव्हापासून तुमच्यावर नजर ठेवून होतो. त्या चहावाल्यानं सांगितल्यावर मला वाटलं की तुम्ही परत फिरणार, पण तुम्ही आले आणि मालकांच्या जाळ्यात सापडले. ह्यो मामाचा गाव नाही तर मरणाचा गाव आहे. आता तुम्हासनी कोणी बी वाचू शकत नाही. आणि ती आमची स्वयंपाकीण बाई रमाबाई, ती पण मालकांच्या सोबत आहे. मरा आता. असं बोलून तो जोरजोरात हसू लागला. त्याला हसताना पाहून विक्रम आणि रवीने त्याला रागाने तुडवायला सुरुवात केली. मग सायली म्हणाली, थांबा दोघे. त्याला मारून काय होणार आहे? जाऊ दे त्याला. आपल्याला बाहेर पडायचा मार्ग शोधला पाहिजे. ते तर आहेच सायली, पण यालाही सोडायचं नाही. जे काय होईल ते आपल्या सोबतच होईल. आता त्याला इथेच बांधून ठेव, विक्रम म्हणाला. मग त्यांनी तिथेच एका जुन्या दोरीने त्या गड्याला बांधून ठेवलं. मग मात्र तो घाबरला, गायावाया करू लागला. जर आपण इथे राहिलो तर मालक मला बी मारून टाकल असं बोलू लागला. मग ते त्याला बाहेर पडायचा रस्ता विचारू लागले. त्याने कोपरातल्या एका झाडाकडे बोट दाखवली. तिकडे जाऊन सगळे बघतात तर तिथे काहीच नव्हते. मग मात्र तो गडी घाबरला आणि जोर जोरात रडू लागला. मी तुम्हाला मालकांबद्दल सांगितलं. आता माझा बी रस्ता बंद झाला. आता मालक मला बी मारून टाकणार. उद्या रातच्याला आपण मरणार. उद्या अवस हाय, मालकाचा बळीचा दिवस. उद्या आपण मारणार. असं काहीच बोलून तो हात वारे करू लागला. वेड्यासारखे वागू लागला. इतक्यात दिवस उजाडला. सगळे कालच्या प्रवासाने आणि रात्रीच्या प्रकाराने खूप दमले होते. त्यांनी संपूर्ण वाडी फिरून पाहिली, पण जसा तो भाग बाहेरच्या जगापासून वेगळा काढल्यासारखा होता. त्यांना बाहेरचे काहीच दिसत नव्हते. इतकंच काय तर पक्ष्यांचे आवाज देखील येत नव्हते. दुपारचे 12 वाजले तरी त्यांना काहीच उपाय सापडला नाही. हताश होऊन ते ताडपत्रीच्या टपरीत बसले. सायली, विक्रम, रवी आणि मेघा सगळ्यांनी प्रवासात सोबत घेतलेली बिस्किटं आणि इतर वस्तू खाऊन घेतल्या. मग आराम करण्यासाठी ते सगळे तिकडे आडवे झाले. विक्रम, रवी, सायली 2 मिनिटात झोपून पण गेले, पण मेघाला काही झोप येत नव्हती. जर रस्ता सापडला नाही तर आज ते सगळेच मरणार होते. रवीला कुठून इकडे येण्याची अवदसा सुचली कोणास ठाऊक. समोरच तो गडी बसला होता. ती त्याच्याकडे जाऊन म्हणाली, बाबा, आम्ही तुमच्या मुलांसारखे. आपल्या सगळ्यांवर किती मोठं संकट आलंय बघताय ना. जरा आठवा एखादा तरी मार्ग असेल यातून सुटायचा. तो माणूस रडत म्हणाला, नाही ग पुरी, मार्ग असला तरी मलाच थोडीच समजणार. आम्ही तर फक्त लोकांना अडकवलं, खूप मोठं पाप केलं. आमचा आज्या पंजानं पण तेच केलं आणि आम्ही बी तेच चालू ठेवलं. देव सोडून सैतानाची चाकरी धरली. आता त्याचीच फळं बघतोय. पण पोरी, म्या तुमच्यावर लक्ष ठेवत होतो तेव्हा त्यो चहाचा टपरीवाला तुम्हासनी काहीतरी सांगत होता. बघ आठवून. म्या तर लांब होतो.
नीट ऐकू आलं नाही. मग मेघाला आठवलं, ती टपरीवाल्याने दिलेली वही तिने तिच्या पर्समध्ये लपवली होती. तो टपरीवाला काहीतरी म्हणत होता की तुम्ही जर संकटात असला तर त्याला हाक मारून बोलवा. त्याचं नाव तिला आठवलं. मग तिने तिच्या पर्समध्ये शोधलं असता तिला हनुमानाची चित्र असलेली एक जुनी वही दिसली. तीच वही जी त्या टपरीवाल्याने तिला दिली होती. आणि मग तिने वाचायला सुरुवात केली. ठाकूर घराणं देवभोळं, त्यांच्याकडे सतत भजनं, कीर्तनं आणि पूजा चालू असायच्या. आणि त्यांचा मुख्य पुजारी होतो मी, रामभट. सगळे ठाकूर शाकाहारी, सालस, सोज्वळ असे हे लोक अगदी देव माणसं. अशा या देव माणसाच्या घरात आबासाहेब ठाकूर हा शैतान शिरला. खरं तर हा दत्तक मुलगा. आबासाहेबांचे वडील राजाराम ठाकूर यांना मूलबाळ नसल्याने नात्यातल्याच एका मुलीचं बाळ त्यांनी दत्तक घेतलं. तिला गावातल्या एका मुलाने फसवलं आणि त्यातूनच हा मुलगा झाला. राजाराम ठाकूरांनी त्याला आपलं नावच नाही तर संस्कारही देण्याचा प्रयत्न केला. पण हा लहानपणापासूनच बंडखोर, मुजोर, कोणाचंही न ऐकणारा. वयात आल्यावर त्याने गावातल्या पोरीबाळींवर वाईट नजर टाकायला सुरुवात केली. जे तक्रार घेऊन राजाराम ठाकूरांकडे जायचे ते आणि त्यांची मुलगी कधीच परत दिसायचे नाहीत. राजारामही आता थकले होते. त्यांचा आबासाहेबांवर वचक राहिला नव्हता. मग घरातले एक एक करून सगळे लोक नाहीसे व्हायला लागले. गावात कुजबूज चालू झाली. आबासाहेब सगळ्यांना मारून त्यांच्या शेतात पुरतो. त्यांनी म्हणे आपले देव सोडून एका वेगळ्याच देवाची पूजा चालू केली होती. त्यांनी ज्या लोकांना मारून पुरलं त्यांच्याच आत्म्यांना गुलाम बनवून तो आपली कामं करून घेत होता. राजाराम हनुमानाचे भक्त, पण का कोणास ठाऊक आबासाहेब त्यांना हात लावायला घाबरत असे. मग ते गावातल्या पुरीचं प्रकरण झालं आणि एक ना एक दिवस हे होणारच होतं. गावातल्या लोकांनी आबासाहेबांना हालहाल करून मारलं आणि त्याच्या शेतात त्याला पुरलं. पण मरताना तो खदाखदा हसत होता आणि म्हणत होता, मी परत येईन बदला घ्यायला, कोणालाही सोडणार नाही. तो गेल्यावर काही दिवसात राजारामही कुठेतरी नाहीसा झाला. ते गेल्यावर काही वर्षानंतर जंगलात बजरंग बाबा दिसू लागले. ते हनुमानाचे भक्त होते. इकडे ठाकूरांच्या वाडीवर रात्रीचे लोक फिरताना दिसू लागले. जे लोक पूर्वी नाहीसे झाले होते ते दिसू लागले आणि आपल्या नातेवाईकांना हाक मारू लागले. जे फसून गेले त्यांची छिन्न विछिन्न झालेली प्रेत सापडू लागली. आता आबासाहेब ठाकूराचा आत्मा त्या जागेवर राज्य करू लागला. लोकांनी जंगलातल्या बजरंग बाबाला साकडं घातलं तेव्हा त्याने सांगितलं की जो कोणी आबासाहेबाच्या नावानं तावडीत सापडल्यानंतर नाव पुकारेल त्याच्यासाठी मी धावून जाईन. आणि तसा तो मदतीला गेलाही. अनेकांना बजरंग बाबाने ठाकूरच्या तावडीतून सोडवलं. म्हणून जो कोणी ह्या आबासाहेबाच्या तावडीत सापडेल त्याने बजरंग बाबाला हाक मारा. त्याला संकट जाणवेल तो येईल. पण त्यालाही माहीत नाही की आबासाहेबांपासून कायमची कशी सुटका करून घ्यावी. ती वेळही जाईल. पण जेव्हा हे राक्षसाचा शेवट होईल आणि ही जागा कायमची मुक्त होईल. वाचता वाचता डोळा कधी लागला ते मेघाला समजलंच नाही. सगळ्यांना जाग आली तेव्हा संध्याकाळ झाली होती आणि त्या जागेत एक प्रचंड हास्याचा आवाज येऊ लागला. ते ज्या जागी बसले होते त्याच्या मागून अचानक एका बाईचा आवाज आला. कसा आहे पाहुणा, मटण भाकरी वाढू का? काल रात्री जिचा सांगडा पाहिला ती रमाबाई आता त्याच साडीत त्यांना जेवण वाढू का विचारत होती. ते तिकडून धावत सुटले आणि समोरच्या झाडाखाली आले तर समोरच्या झाडावर एक लांब केसवाली बाई बसली होती. उंच फांदीवर बसूनही तिचे पाय उलटे आणि केस जमिनीला लागत होते. तिचे डोळे पूर्ण पांढरे होते आणि हा सगळा प्रकार पाहून ते प्रचंड घाबरले. त्या सगळ्यांना मेघा म्हणाली, मी सांगते ते ऐका. या सर्व भुताटकीला फक्त बजरंग बाबाच थांबवू शकतात. त्याचं नाव घेऊन हाक मारा. जर इथून बाहेर पडायचं असेल तर हाक मारा. त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि जमिनीत फुटलेल्या लोकांचे प्रेतात्मे जमिनीतून निघून त्याच दिशेने येत होते आणि त्यांच्यासोबत आबासाहेब ठाकूराचा 10 फुटी देह त्यांच्या दिशेने येत होता. ते घाबरून ओरडले, बजरंग बाबा आम्हाला वाचवा. इतक्यात आवाज आला, जय बजरंग बली.
एक उंच धिप्पाड तेजस्वी व्यक्ती त्यांच्या दिशेनं येत होती. त्यांची दाढी जमिनीपर्यंत लांब होती. त्यांनी हातातल्या झोळीतून भस्म काढून समोर फुंकलं आणि त्याचबरोबर सगळी भुतावळ नाहीशी झाली. मग ते म्हणाले, पोरांनो, ठीक आहात ना? मी बजरंग बाबा तुम्हाला सोडवायला आलो. सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला. मग ते म्हणाले, मी गावातल्या लोकांना सोडवले तेव्हा सुटका सोपी होती, पण आजची अमावस्या खास आहे. ती 100 वर्षांमधून एकदा येते. आजच्या दिवशी प्रेतात्मे खास शक्तिशाली होतात. जर आपण त्यांचे मूळ शोधूनच घाव केला तर आपण सगळे बाहेर पडू शकतो, नाहीतर तुमच्यासोबत मीही इथंच मारला जाईन. मेघा म्हणाली, बाबा अहो हे काय आहे? राजाराम ठाकूरांनी कोणत्या मुलाला दत्तक घेतले जो सैतानाची पूजा करायचा? ते त्याला चांगले संस्कारही देऊ शकले नाहीत का? असा कसा बाप आहे तो जो मुलाचे सगळे चाळे बघून देखील काहीच बोलला नाही आणि शेवटी कुठे नाहीसा झाला? ते बाबा दुःखाने म्हणाले, बरोबर आहे तुझं पोरी, तो बाप कुठे नाहीसा झाला नाही तर अजूनही शापित आयुष्य जगतो आहे या बजरंग बाबाच्या रूपानं. हो, मीच आहे तो राजाराम ठाकूर आणि माझ्या मुलानं कोणत्याही सैतानाची पूजा केली नाही तर तोच मुळात सैतान होता. या दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांना कोणत्याही सैतानाची गरज पडत नाही. मी आबासाहेबाला लोकांनी मारलं तेव्हा गावच्या घरात होतो, आजारी होतो. मग कसा बसा तोंड लपवून मी जंगलात निघून गेलो. तिकडं आम्ही ठाकूरांनी बांधलेलं एक हनुमानाचं मंदिर आहे, त्यात जप करत बसलो. बरीच वर्ष निघून गेली. मग एक दिवस बजरंग बलींनी मला दृष्टांत दिला आणि त्या आबासाहेबाच्या तावडीतून लोकांना सोडवण्याची शक्ती पण दिली आणि हे शापित आयुष्यही दिलं. जोपर्यंत ह्या आबासाहेबाचा नाश करत नाही तोपर्यंत मला काही मुक्ती नाही. पण त्याचा नाश कसा होईल? विक्रमने विचारले. तुम्ही सांगा, एखाद्या माणसाला मुक्ती कशी मिळते? बजरंग बाबाने विचारले. मृत्यू पश्चात त्याच्यावर विधिवत अंतिम संस्कार होतात तेव्हा. मेघा म्हणाली. बाबा म्हणाले, बरोबर. मग आपण आता आबासाहेबाचा पुरलेला मृतदेह शोधायला पाहिजे आणि त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करावे लागतील. हाच एकमात्र उपाय आहे. ज्याप्रमाणे ऐकले आहे, इकडे तर कितीतरी मृतदेह गाडले आहेत. मग त्यातनं त्याला कसं ओळखायचं? त्याच्या गळ्यात आमचं खानदानी पदक आहे. ज्या मृतदेहाच्या गळ्यात ते असेल तोच आबासाहेब. आपल्याजवळ फक्त रात्री 12पर्यंतचा वेळ आहे आणि त्याच्या आतच हे काम झालं पाहिजे. 12 वाजता ते शक्तिशाली होतील. मग आपण काहीही करू शकणार नाही. जा मुलांनो, शोध घ्या. तुमच्या मार्गात ती भूतावळ येणार नाही ह्याची काळजी मी घेतो. तूही जा मूर्खा. अजूनपर्यंत आबासाहेबांनी चाकरी करून तू खूप पाप जमा केलंस. आता जरा ह्या मुलांना मदत करून पुण्याचं काम कर. मग बाबांनी सगळ्यांच्या गळ्यात ताईत बांधले आणि त्यांना तिकडच्या खोलीत खोदकामाचे सामान सापडले. ते कामाला लागले. तो गडी जिथे जिथे लोकांना पुरेल तिथे ती जागा दाखवत होता. इकडे राजाराम उर्फ बजरंग बाबा तिथल्या झाडाच्या फांद्या तोडून एक मोठी चिता बनवत होते. इकडे विक्रम आणि रवी खोदत होते. आबासाहेबांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या दुर्दैवी जीवांना आज मुक्ती मिळणार होती. सापडलेले सांगाडे गडी चितेवर नेऊन ठेवत होता. वेळ वेगाने पुढे सरकत होती. 12:15 वाजले होते. मेघा आणि सायलीने रमाबाईचा सांगाडा चितेवर आणून ठेवला. आता सगळे काळजीत पडले की आबासाहेबाचा देह कुठे असावा. वेळ तर सरत चालली होती. सगळे चिंतातूर झाले होते. इतक्यात मेघा म्हणाली, आपण आलो तेव्हा आबासाहेब त्या ताडपत्रीच्या टपरीवर होते. आपण जेवलो तेव्हाही ते तिकडेच होते. ते बाहेर गेलेच नाहीत. आता रात्र झाल्यावरती तिकडूनच आले. चला पटकन, मला समजलंय ते कुठे आहे ते. मग रमाबाईचा सांगाडा सापडला. ते तिकडे सगळे धावत गेले आणि रवी आणि विक्रमने खोदायला सुरुवात करताच 2 फुटांवर एक सांगाडा सापडला. त्याच्या गळ्यात एक पदक होते. सायली मोबाईलमध्ये बघून म्हणाली, चला लवकर, 12 वाजत आले. ते धावतच चितेजवळ तो सांगाडा घेऊन आले. इतक्यात 12 वाजले. कानठळ्या बसवणारा आबासाहेबांचा आवाज आला. सगळे घाबरून तिकडे बघत असतानाच राजाराम ठाकूरांनी मंत्र म्हणून चिता पेटवली. आबासाहेब आणि इतर आत्मे एक एक करून मुक्त होऊ लागले आणि सरते शेवटी जळून भस्म झाले. सगळ्यांनी राजाराम ठाकूरांना नमस्कार केला आणि त्यांनी देखील हसून त्या सर्वांना आशीर्वाद दिला. त्याच क्षणी
त्यांच्या अंगातून एक दिव्य ज्योत निघून अनंतात विलीन झाली. रवीच्या ओरडण्याने ते भानावर आले. अरे ती बघा आपली गाडी, चला लवकर. सगळे धावतच गाडीत जाऊन बसले, पाणी प्यायले. आता सगळ्यांना निघायची घाई झाली होती. कधी एकदा मुंबईला जातो असे त्यांना झाले होते. ते निघाले आणि जाताना चहाच्या टपरीवर थांबून त्या चायवाल्याचे आभार मानायला ते विसरले नाहीत. दिल्ली. विकास आणि त्याची बायको माधवी हनीमूनसाठी हटके डेस्टिनेशन शोधत होते. इतक्यात विकासला एक ॲड दिसली. डिजिटल वर्ल्डला कंटाळला आहात का? मग ही जाहिरात फक्त तुमच्यासाठी आहे. शहरातल्या धकाधकीपासून दूर निसर्गरम्य सुंदर अशा खेड्यात, डोंगराच्या कुशीत, नदीच्या काठावर खास डेव्हलप केलेल्या खेड्यात तुमचे स्वागत आहे. इथे तुम्हाला बैलगाडीची सैर, ट्रेकिंग, नदीत पोहणे, करवंदे, बोरं, जांभळे, चिंचा अगदी तुमच्या हाताने तोडून खाता येतील. तसेच चुलीवरच्या स्वादिष्ट स्वयंपाकाचा आस्वादही घेता येईल. काय सुटलं ना तोंडाला पाणी? जे जे तुम्ही सध्याच्या आयुष्यात मिस करत आहात ते सगळं इकडे आहे. मग वाट कसली बघताय? या मामाच्या गावाला. टीव्ही, मोबाईल याशिवाय पूर्वीचं आयुष्य किती सुखी होतं हे अनुभवा. तो जाम खुश झाला. ए माधवी, आपण हनीमूनला मामाच्या गावाला जायचं बरं का?